पेपरमध्ये खूपदा प्रश्न आलेला आहे, तरी सुद्धा आपण हा चुकतच राहतो प्रश्न. आणि फसवा प्रश्न आहे, गुगली प्रश्न आहे. काय म्हटलेलं आहे बघा, संविधानातील जे मूलभूत हक्काच्या तरतुदीसाठीचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेली जी उपसमिती होती, त्या उपसमितीचे जे अध्यक्ष होते ते कोण होते असं म्हटलंय. म्हणजे मूलभूत हक्काच्या तरतुदीचा मसुदासाठी. बघा हा प्रश्न जो आहे ना, ऑलरेडी आता हा 2025 मध्ये जे मेन्सची एक्झाम झाली होती मुख्य परीक्षेत, त्यामध्ये सुद्धा आलेला आहे. आणि बरेच वेळा प्रीला सुद्धा पेपरमध्ये हा प्रश्न येत राहतो. तर तुम्हाला याचं उत्तर काय आहे, जे मूलभूत हक्कासाठी बनलेले आहे ते जेबी कृपलानी आहे. त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगतो आणि याच्यानंतर पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला सांगतो, ज्याची पण ट्रिक तुम्हाला घेऊन देतो. बघा काय सिंपल आहे की फंडामेंटल राईट जे की जनतेसाठी दिलेले आहे, तर मूलभूत हक्क ज्याला म्हणतो, त्यासाठी आपल्याला काय केलं, त्यांनी काय केले, आपल्यावर कृपा केली आहे. म्हणजे मूलभूत हक्क देऊन, फंडामेंटल राईट देऊन आपल्याला त्यांनी काय केलं, आपल्यावर कृपा केलेली आहे. सिंपल आहे, कृपा म्हणजे कृपलानी. तर आपल्याला बघा हा जो पूर्ण कन्सेप्ट आहे हा समजून घ्यायचा आहे. काय आहे, कारण की याच्यावर खूप फसवे प्रश्न बनलेले आहे आणि प्रत्येकदा आपण हा रॉंग करतो. आज आता हा फायनल करून टाकायचं काम. बघा, मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वगळलेली क्षेत्रे असे 4 ह्याच्यामध्ये आहे. यावरील सल्लागार समितीचे जे अध्यक्ष होते ना, ते होते आपले सरदार वल्लभभाई पटेल. म्हणजे ह्या चाराचं एकत्र होतं. तर हे 1 नंबरची कमिटी आहे. आता याचे 4 भाग पडतात. त्याच्यातली पहिली जी होती ना, ते मूलभूत हक्क उपसमिती, जी की तुम्हाला मी सांगितली, ज्याची कृपलानी आहे. तर काय सांगितलं आपण, तर मूलभूत हक्क यासाठी कृपा केली, आपल्याला फंडामेंटल राईटसाठी कृपा केली. यातला दुसरा पॉईंट म्हणजे अल्पसंख्याक हा पॉईंट, तर यासाठी अल्पसंख्याक सुद्धा उपसमिती आहे. मग अल्पसंख्याक उपसमिती एस सी मुखर्जी आहे. मग यांची ट्रिक काय आहे, एकदम सिंपल आहे. तर अल्पसंख्याकांना इंग्लिशमध्ये बघा मायनॉरिटी म्हणतात. तर मायनॉरिटीमध्ये एम आहे, इकडे मुखर्जीमध्ये सुद्धा एम आहे. तर मायनॉरिटी मुखर्जी एकदम सिंपली तुम्ही जोडू शकता. तर ह्या दोन याच्यावर खूपदा प्रश्न आलेले आहे, कारण की आपल्यासाठी फंडामेंटल राईट्स महत्वाचे असतात आणि मायनॉरिटी महत्वाचे असतात. पण तुम्हाला बाकीचे सुद्धा माहित असले पाहिजे, ते सांगतो मी. मग 1.3 मध्ये काय म्हटलंय बघा इथे स्क्रीनच्या खाली, तिथं पूर्वोत्तर सरहद आदिवासी, जे की आदिवासींसाठी आहे, व आसाम वगळलेला असतो यामध्ये, व अंशतः वगळलेले काही क्षेत्र उपसमिती आहे ही. त्याचे होते गोपीनाथ बारडोलोई. तर थोडं पाठ होईल, गोपीनाथ बारडोलोई जर एक्स्ट्रा प्रश्न विचारला डीप मध्ये. आणि जे चौथे आहे ते वगळलेले व अंशतः वगळलेले क्षेत्र यामध्ये आहे. त्यामध्ये ए.व्ही. ठक्कर हे त्या उपसमितीचे काय आहे, अध्यक्ष आहे. हे सर्व उपसमितीचे अध्यक्ष मी पाठ करून घेतले. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र सर्वांना.